मित्रांनो 3712 परमनंट सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही जर अर्ज केला तर महत्त्वाचं तुम्हाला बेनिफिट ते म्हणजे फीज। तुम्ही जर मित्रांनो महिला कॅन्डिडेट आहात, SC कॅन्डिडेट आहात, ST कॅन्डिडेट आहात, PWD आहात आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कुठलीही फीज नाही, 0 रुपीज फीज आहे। फक्त ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि एक्झामला जायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही OBC आणि ओपन कॅन्डिडेट देखील आहात तरी देखील तुम्हाला फक्त 100 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर फीज या ठिकाणी कमी आहे, त्यासाठी तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकतात। आता ही जी पदं भरली जात आहेत याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एवढं सिंपल आहे की कुठलाही विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो। तर बघा ज्या जागा भरल्या जात आहेत मित्रांनो याच्यामध्ये LDC, JSA आणि DEO म्हणजेच पहा या ठिकाणी LDC म्हणजे मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लार्क, आपण त्याला लिपिक असं म्हणतो। तर हे लिपिक जे पद आहे त्यासाठी मित्रांनो फक्त 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 12वी तुम्ही अपियर आहात, 12वीची परीक्षा दिली आणि तुमचा रिझल्ट जर 1/8/2024 पूर्वी लागणार असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे पहा JSA म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट। आता खूप महत्त्वाची पोस्ट आहे ही देखील, याला देखील 12वी पासवरती अप्लाय करता येईल। तिसरी जी पोस्ट आहे पहा DEO डेटा एंट्री ऑपरेटर, याला देखील तुम्हाला 12वी पासवरतीच अप्लाय करता येणार आहे। याच्यामध्ये फक्त DEO डेटा एंट्री ऑपरेटरची एक पोस्ट आहे, त्याचं पोस्टिंग असणार आहे मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर या डिपार्टमेंटमध्ये। तिथं मात्र 12वी सायन्स तुम्हाला लागेल, परंतु बाकी ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सर्वच पोस्टसाठी 12वी पासवरती अप्लाय करता येईल। आता बघा जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं पोस्टिंग कुठं असणार आहे, तुमचं जॉब लोकेशन काय असेल। सर्वात अगोदर पहा जॉब लोकेशन तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही दिलं जाऊ शकतं, महाराष्ट्रामध्येही जॉब लोकेशन भेटू शकतं। तर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळं जे विविध सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वेरियस मिनिस्ट्रीज आहेत म्हणजे मंत्रालय आहेत, त्याचे डिपार्टमेंट आहेत किंवा जे वेगवेगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑफिसेस आहेत किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत म्हणजे स्वायत्त काही संस्था असतात अशा ठिकाणी किंवा स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी पोस्टिंग दिलं जाणार आहे। म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जेवढे पण ऑफिसेस आहेत, मंत्रालय आहेत त्याच ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल। आता या पदांसाठी पेमेंट तुम्हाला किती असेल, जसं की लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून तुम्ही लागलात किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणून लागलात तुम्ही, तर सर्वात अगोदर लक्षात घ्या हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्यामुळे तुम्हाला इथं भत्ते जे असणार आहेत मित्रांनो ते 7व्या वेतन आयोगानुसार खूप चांगले भत्ते असणार आहेत। पेमेंटच तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पेमेंटच 19,900 आहे, तो पेमेंट तुमचा रिटायर होईपर्यंत 63,200 पर्यंत बेसिक पेमेंट वाढत राहील। म्हणजे याच्यामध्ये भत्तेच तुम्हाला पहिल्या महिन्यातच 15,000 पर्यंत भेटतात मित्रांनो। तर पहिल्या महिन्यातच तुम्हाला पेमेंट जे आहे या ठिकाणी जवळपास 30 ते 35,000 पर्यंत या ठिकाणी भेटून जाईल, ग्रुप C ची पोस्ट असल्यामुळं। त्यानंतर पहा डेटा एंट्री ऑपरेटर, या पदासाठी देखील 12वी पासवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे। मात्र इतर सर्टिफिकेट लागणार आहे का कुठलं नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे टायपिंग टेस्ट तुम्हाला द्यायची आहे। याला देखील 25,500 ते 81,100 इतका बेसिकच पेमेंट आहे। त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड Aचं देखील सेम तेवढाच पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर हे झालं तुमच्या पदांबद्दलची माहिती। आता ही परीक्षा कोण घेत आहे, परीक्षा फक्त मित्रांनो घेते ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC घेत आहे। परंतु मित्रांनो तुमचं जॉब कुठं असणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये। स्टाफ सिलेक्शनमध्ये असेल का नाही, तर स्टाफ सिलेक्शन फक्त तुमची परीक्षा कंडक्ट करते, ती एक संस्था आहे गव्हर्नमेंटची जी की सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जेवढे पण रिक्रुटमेंट निघतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे, जे की मित्रांनो मिनिस्ट्री असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत किंवा ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी पदं भरली जातात, त्यांच्या परीक्षेचं संपूर्ण यांच्याकडे मित्रांनो नियोजन असतं आणि ही परीक्षा तुमची TCS मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करते। तर ह्या परीक्षेचं नाव आहे मित्रांनो कंबाइंड हायर सेकंडरी 10+2 लेवल एक्झामिनेशन 2024। प्रत्येक वर्षाला ही जाहिरात जी आहे ती निघत असते, यावर्षी देखील ही जाहिरात निघालेली आहे एप्रिलमध्ये। याच्यासाठी तुमचे ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेत 8 एप्रिलपासून, तुम्हाला 7 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत। एक्झामिनेशनची शेड्यूलचे मित्रांनो टेंटेटिव्ह डेट देखील आले, जून-जुलै 2024 मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाईल। तर बघूयात मग आता एक्झाम कशी होणार आहे, एक्झाम सेंटर तुमचं कुठं असेल त्याबद्दलची माहिती। आता तुम्ही म्हणाल की हा जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे तर महाराष्ट्रामध्ये एक्झाम तुम्हाला देता येईल का, तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचे एक्झाम सेंटर त्यांनी दिलेले आहेत। जे एक्झाम होणार आहे ते महाराष्ट्रामध्ये देखील असेल, ज्यामध्ये पहा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाईल। आता तुम्ही म्हणाल की मग सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे तर ही संपूर्ण एक्झाम इंग्लिशमध्येच होईल काय, हिंदीमध्येच होईल काय, तर नाही मित्रांनो मराठीमध्ये देखील तुम्हाला एक्झाम देता येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो इथं तुम्ही नक्की 100% अप्लाय करायला हवं।
कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे की SSCचे जेवढ्या पण जागा निघतात त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचेच विद्यार्थी जास्त सिलेक्ट होतात. भरपूर सारे तिकडचेच हिंदी विद्यार्थी लागतात. तर मित्रांनो, मराठीमध्ये देखील तुम्हाला एक्झाम देता येते. त्यामुळे तुम्ही इथं नक्की ट्राय करू शकतात. पाहू शकता इथं लिहिलं आहे, द क्वेश्चन्स विल बी सेट इन इंग्लिश, हिंदी अँड एनी लँग्वेज ऑप्टेड बाय द कॅन्डिडेट इन द ॲप्लिकेशन फॉर्म ॲज गिवन ॲट एन एक्सेल 11 एक्सेप्ट फॉर मॉड्यूल 2. तर याच्यामध्ये पहा, इंग्लिश लँग्वेज सोडता बाकी सर्व प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये असणार आहेत. आणि ही जी परीक्षा होते मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो तुमचे 2 स्टेजेसमध्ये परीक्षा कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये टायर 1 एक्झामिनेशन असणार आहे, ही देखील मराठीमध्ये होईल. आणि टायर 2 एक्झामिनेशन असेल मित्रांनो, ही देखील मराठीमध्ये होईल. फक्त दोन्ही एक्झाममध्ये मात्र तुम्हाला 0.50 पहिल्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि दुसरी जी टायर 2 एक्झाम होते याच्यामध्ये मात्र मित्रांनो 1 मार्क तुमचा या ठिकाणी डिटेक्ट केला जाईल, जो की मित्रांनो या ठिकाणी रॉंग ॲन्सरसाठी असेल. तर बघूयात आता डिटेलमध्ये काय सिलेबस त्यांनी दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला तयारी करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, टायर 1 जी तुमची या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चांगल्यापैकी 25 प्रश्नापैकी 50 मार्क तुम्हाला त्याला असतील. बेसिक नॉलेज विचारलं जाईल, त्याचं 60 मिनिटाचा वेळ असेल संपूर्ण या टायर 1 परीक्षेसाठी. त्यानंतर जनरल इंटेलिजन्समध्ये प्रश्न असतील 25 प्रश्न 50 मार्काला. आता मित्रांनो, याचा डिटेल सिलेबस देखील त्यांनी दिलेला आहे, जसं की तुमचं जनरल इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल, जनरल इंटेलिजन्समध्ये काय विचारलं जाईल, तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. पहा, संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. हा इंडिकेटिव्ह सिलेबस टायर 1, जसं की पाहता जनरल इंटेलिजन्समध्ये काय विचारलं जाईल, इट विल इन्क्लूड क्वेश्चन्स बोथ ऑफ वर्बल अँड नॉन वर्बल टाईप. द टेस्ट विल इन्क्लूड क्वेश्चन सेमिनिट ॲनॉलॉजी, सिम्बॉलिक ऑपरेशन, सिम्बॉलिक नंबर ॲनॉलॉजी. तर हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल बाबा, आयडम्स विचारले जातील, फ्रेजेस विचारले जातील, वन वर्ड सबस्टेशन विचारलं जाईल. त्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह वाईज वर्ब्स विचारलं जाईल, डायरेक्ट इनडायरेक्ट नरेशन विचारलं जाईल. हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारलं जाईल, नंबर सिस्टीम, फंडामेंटल ऑपरेशन्स, अलेक्बेरा, जिओमॅट्री. त्यानंतर पहा मेजरमेंट असेल किंवा स्टॅटिकल चार्ट असेल, हे सर्व असेल. आणि जनरल अवेअरनेसमध्ये देखील पाहू शकता काय विचारलं जाईल तुम्हाला. तर याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जे आहे, इकॉनॉमिक सेन्स असेल, जनरल पॉलिसी असेल, हिस्ट्री, कल्चर, भूगोल, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये असेल. तर हे टायर 1चा झाला. टायर 2मध्ये देखील मित्रांनो इंडिकेटिव्ह सिलेबस त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये फर्स्टमध्ये मॅथेमॅटिक ॲबिलिटीज विचारले जाईल. तर मॅथेमॅटिकमध्ये नंबर सिस्टीम असेल, फंडामेंटल अर्थमॅटिकल ऑपरेशन असेल, हे सर्व असणार आहे. त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये टायर 2मध्ये मॉड्यूल 2 सेक्शन 1 रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज मॉड्यूल 1 सेक्शन 2मध्ये इंग्लिश लँग्वेज असेल. त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये सेक्शन 2 जनरल अवेअरनेस असेल. मॉड्यूल 1 सेक्शन 3मध्ये कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कॉम्प्युटर बेसिक विचारलं जाईल याच्यामध्ये, आणि हे क्वालिफाय असेल कॉम्प्युटरचे प्रश्न. त्यानंतर सॉफ्टवेअरबद्दल प्रश्न असतील, वर्किंग विथ इंटरनेट अँड ईमेल्सबद्दल, बेसिक ऑफ नेटवर्क अँड सायबर सिक्युरिटीबद्दल प्रश्न असतील. आणि त्यानंतर मग तुमचं टायर 2मध्ये टायपिंग टेस्ट देखील तुमची होईल. टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला पॅसेज टाईप करण्यासाठी दिलं जाईल, 10 मिनटं किंवा 15 मिनटाचा वेळ त्याला असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये देखील आहे. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ॲप्लाय करायची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ssc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ही PDF फाईल तुम्हाला पाहायला भेटेल. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.